नाशिकच्या सुरगाणा तालुक्यामध्ये भूकंपाचे 4 धक्के जाणवलेत। सकाळी 9:55 भूकंपाचे धक्के जाणवले आणि या भूकंपाने बोरगाव पूर्णपणे हादरून गेलाय। महाराष्ट्र गुजरात सीमेलगतही भूकंपाचे धक्के जाणवले। भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। नाशिकच्या सुरगाणा तालुक्यामधील बोरगाव इथं आज सकाळी जवळपास 10च्या सुमारास 9:55 भूकंपाचे धक्के जाणवलेत। बोरगावसह महाराष्ट्र गुजरात सीमेलगतच्या काही भागांमध्ये सुद्धा हे धक्के जाणवलेले आहेत। सुदैवाने कोणतीही जीवित आणि वित्तहानी झाली नाही। प्रशासनाकडून घटनास्थळाची सध्या पाहणी करून सविस्तर अहवाल सादर करण्यात येणार आहे। नाशिकमधल्या सुरगाणा तालुक्यामध्ये भूकंपाचे 4 धक्के जाणवल्याची माहिती आहे आणि सकाळी 9:55 बोरगाव पूर्णपणे भूकंपाने हादरून गेले। आणि या संदर्भात आणखी जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण टाझणे आपल्या सोबत आहेत। किरण, काय सध्याची परिस्थिती आहे? घटनास्थळाची पाहणी केल्यावर काय समोर आलेलं आहे? सध्या हा संपूर्ण गुजरात आणि महाराष्ट्राचा जर एकूणच भाग बघितला तर यामध्ये वारंवार अशा स्वरूपाच्या भूकंपाचे सौम्य तीव्रतेचे झटके हे जाणवत असतात आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज सकाळी सुद्धा अशा स्वरूपाचे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही प्रशासनाच्या माध्यमातून तातडीने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेण्यात आलेली आहे। वरिष्ठ अधिकारी संबंधित ठिकाणी बोरगाव परिसरामध्ये जाऊन पाहणी सुद्धा करणार आहेत आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नेमकं या भूकंपाच्या धक्क्यानंतर तिथली परिस्थिती काय आहे त्याबाबतचा अहवाल सुद्धा शासनाला पाठवला जाणार आहे। गुजरात आणि महाराष्ट्राच्या एकूण सीमावर्ती भागामध्ये अशा स्वरूपाचे हे जे धक्के आहे ते वारंवार का होते, विशेषतः या सगळ्या पावसाळ्याच्या दरम्यान या धक्क्यांमुळे नेमका काय त्याचा परिणाम होऊ शकतो या दृष्टीने देखील प्रशासकीय पातळीवर त्याबाबतचा विचार केला जातोय। अगदी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असेलच, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाहीये। अहवाल जेव्हा येईल त्या संदर्भातले ताजे अपडेट घेऊ। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी किरण।